PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। हिवाळ्यात हवेत आर्द्रतेत घट येते, तापमान घसरते आणि जास्तीत जास्त वेळ घरात राहिल्यामुळे अनेक आजारांचं प्रमाण वाढतं। हिवाळ्यातील काही सामान्य आजार आणि त्यांना टाळण्यासाठीच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत, त्या पाहण्याचं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागानं केलं आहे। हिवाळ्यात सर्दी, फ्लू, नोरोव्हायरस, ब्रोंकायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार सामान्यतः दिसून येतात। थंडी सहन करणे कठीण होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इतर आजारांचा धोका वाढतो। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेंद्र आसोले यांनी केलं आहे। यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये हातांची स्वच्छता म्हणजे सॅनिटायझरचा वापर करणे, हात साबणाने 20 सेकंद धुणे, माणसांचा निकट संपर्क टाळणे, आजारी व्यक्तींच्या संपर्कात येण्याचे टाळणे, रोगप्रतिकारशक्ती बळकट करणे, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करणे, श्वसन संस्थेचे आरोग्य सांभाळणे, खोकताना तोंड आणि नाक झाकून घेणे, भरपूर पाणी पिणे, शरीराची आर्द्रता योग्य ठेवणे, स्पर्शाची योग्य पद्धत हाताळणे, चेहऱ्याला हात लावण्याचे टाळणे, आजारी असेल तर घरीच राहणे, त्यातल्यातच रक्षणापासून इतरांचा बचाव करणे, पृष्ठभागांचं निर्जंतुकीकरण करणे, जिथे अन्न शिजवलं जाते अशा ठिकाणी स्वच्छता राखणे, धुराच्या संपर्कात येणं टाळणे, तंबाखूच्या धुरासारख्या हवेतील प्रदूषकांपासून वाचण्याचा प्रयत्न करणे। हिवाळ्यातील विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी चांगल्या स्वच्छतेच्या सवयींचं पालन आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे। हिवाळ्यात या उपाययोजना करून नागरिकांनी आपले आरोग्य राखावे, तसेच आजारी असलेल्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात येणं टाळावं, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेंद्र आसोले यांनी केलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून गजानन जिरापूर यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।